स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला। जिंतूर तालुक्यातील वाघिरा येथील घटना। घातपात केल्याचा नातेवाईकांचा संशय। शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका 45 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला असल्याची घटना दिनांक 31 मार्च रोजी 4:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। दरम्यान महिलेची मयत महिलेच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्यामुळे हत्या झाल्याचा संशय महिलेच्या भावाने व्यक्त केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील बेबाबाई मारुती राठोड वय वर्ष 42 या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी सकाळी 10 वाजता शेतात गेल्या होत्या। दरम्यान दुपारी 4:30च्या सुमारास गावातील शेळ्या चारणाऱ्याला कुणीतरी महिला कापसाच्या शेतात पडली असल्याचे निदर्शनास आले। यावेळी घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली। याबाबत बामणी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। दरम्यान घटनेबाबत रुग्णालय परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती। यामध्ये मयत महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते, यामुळे सदरील महिलेची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा करण्यात येत होती। दरम्यान घटनेबाबत बामणी पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, तर घटनेबाबत उत्तरीय तपासणीनंतर सत्य बाहेर येणार आहे। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण, जिंतूर।